नमस्कार मंडळी, आज आपण आलो आहे भडे गावाला आलो आहे, म्हणजे गोरेवाडी जवळ आलो आहोत. तालुका लांजा, जिल्हा रत्नागिरी. बरेच मंडळी आहेत ना, लागवड करतात, आंबा काजू लागवड करतात, पण त्यांच्याकडे पाण्याचा प्रॉब्लेम होतो. मग त्यासाठी आहे ना ठिबक सिंचन याचा वापर जास्तीत जास्त केला जातो. आणि कातळ्यामध्ये पाणी मिळत नाही असं बरेच जणांचा गैरसमज असतो. पण एक तुम्हाला सांगतोय, कातळ्यामध्ये तुम्ही दगड टाकलात ना तरी तुम्ही त्यातून उत्पन्न घेऊ शकतात. तर इथे एक कातळ आहे, बघू शकता, हे पूर्ण कातळ आहे. तर ह्या कातळामध्ये आहे ना चांगली लागवड केली आहे आंब्याची, आणि त्या साईडला बोर लावलेली आहे, म्हणजे कातळामध्ये पाणी मिळू शकतं. नमस्कार भाऊ. नमस्कार. नमस्कार भाऊ, आपलं नाव कसं? माझं नाव मंदार खेडेकर. भाऊ, आज आपण महत्त्वाचा व्हिडिओ बनवणार आहोत, म्हणजे ठिबक सिंचन. तर बरेच मंडळींकडे ना पाण्याची सुविधा नसते. पाणी असतं पण त्याला द्यायचं म्हटलं तर लेबरचा मोठा इश्यू होतो. लेबर मिळत नाही, आणि दिवसातून आपण कमीत कमी 10-20 झाडं पाणी देऊ शकतो, म्हणजे शिपू शकतो, पण नंतर लेबरचा खर्च पण वाढतो. मग तुमच्याकडे जो ठिबक सिंचन आहे, तुम्ही जी योजना आणलेली आहे आपल्या कोकणवासियांसाठी, तर त्याबद्दल पूर्ण माहिती सांगा ना. यामध्ये ठिबक सिंचन, जसं की तुम्ही आता म्हणालात की पाणी देण्यासाठी ज्या अडचणी आहेत आणि जो मजुरांचा खर्च आहे आणि मजुरांची उपलब्धता आहे, यासाठी ठिबक सिंचन हा चांगला पर्याय होऊ शकतो. आता ह्यामध्ये सांगायचं, आपण आंब्याची लागवड असेल किंवा काजूची लागवड असेल, ह्यांना आपण ठिबक सिंचनेने या पद्धतीमधून किंवा या यंत्रणेमधून आपण समान पाणी आणि समान खते देऊ शकतो. असंच आता आपण हा असा ढाचा आपण आता इथे आपण तयार करत आहोत, आणि काही अजून एक 2-4 दिवसानंतर इथे पूर्ण हा ठिबक सिंचनचा ढाचा पूर्ण किंवा यंत्रणा ही कार्यान्वित होईल. त्यावेळी आता तुम्ही जर प्लॉट जर बघितला तर पूर्ण हा कातळावरचा प्लॉट आहे. इथे प्लॉट मालकांनी पूर्ण कातळामध्ये प्लास्टिंग करून त्यांनी नवीन आंब्याची लागवड केली. आता ओके, आंब्याची लागवड केलेली आहे इथे. तर भाऊ, तुम्ही आता ठिबक सिंचनचं काही प्रशिक्षण वगैरे घेतलं आहे का? नाही, मी प्रशिक्षणाच्या संदर्भात बघायचं तर मी स्वतः कृषी पदवीधर आहे. माझं बीटेक ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग हे दापोली कृषी विद्यापीठ यांच्या अंतर्गत पूर्ण झालेलं आहे. आणि 2012ला मी पासआउट झाल्यानंतर मी जैन इरिगेशन म्हणून एक नामांकित कंपनी आहे, जी भारतामध्ये फार मोठ्या प्रमाणात काम करते. या कंपनीमध्ये मी 2.25 वर्ष नोकरी केली. आणि त्यानंतर एक इस्रायलची कंपनी आहे, नेटाफेम इरिगेशन, या कंपनीमध्ये मी 2.5 वर्ष नोकरी केली. आणि त्यानंतर मग मी रत्नागिरीमध्ये येते ठिबक सिंचनच विक्री दुरुस्ती याचं मी आता काम करत आहे. मग मी स्वतःचा व्यवसाय चालू केला? हो, स्वतःचा व्यवसाय. अरे वा, म्हणजे पहिली नोकरी केली, सगळं अभ्यास करून घेतला, आणि आता स्वतःचा व्यवसाय चालू केलाय. आणि आता कोकणवासियांसाठी तुम्ही एक चांगली संकल्पना निर्माण केली आहे की आता बरेच ठिकाणी लेबरचा इश्यू होतो, मग ठिबक सिंचनच्या द्वारे आपण पाणी देऊ शकतो. तर ह्याला साधारण किती खर्च येतो, त्याचबरोबर आहे ना ह्याचं नियोजन कसं केलं जातं? खर्चाबद्दल बोलायचं झालं तर आपल्या अंतरावर हा खर्च अवलंबून असतो. साधारण एकरी 23,000 वगैरे खर्च येतो 30 बाय 30 फुटाच्या अंतराला. ओके, 30 बाय 30च्या एकरी 30,000. ओके, 23,000 सॉरी, 23,000. ओके, आता हा जो प्लॉट आहे किती एकरमध्ये आहे? हा 7.5 एकरचा प्लॉट आहे. 7.5 एकरचा प्लॉट आहे. हो. ओके, तर आपल्याला बघायला मिळेल का? हो, नक्की या. आपण पहिलं बोरवेल बघूया आणि मग थोडं लागवड बघूया. म्हणजे कातळावर त्यांनी चांगलं नियोजन केलेलं आहे. फक्त एवढे आहे की तुम्ही करा,
प्रयत्न करा. प्रयत्न केल्याशिवाय तुम्हाला काहीच मिळणार नाही. आणि जे मंडळी येतात जमिनी विकतायत ना, ते कृपया करून कुठेतरी थांबवा. कारण की कातळामध्ये पाणी पण मिळते आणि लागवड पण तुम्ही चांगले करू शकतात. आणि आता आधुनिक पद्धती जगासमोर येत राहत आहेत आणि चांगलं नियोजन होत जातं आहे. बघा ना, आता लेबरचा इश्यू होतो आहे, त्यासाठी आता आधुनिक पद्धत आहे. म्हणजे ठिबकद्वारे तुम्हाला फक्त एक बटन दाबायचं आहे. त्याच्यामध्ये 2 प्रकार पण येतात, एक मॅन्युअल पण येतो, एक ऑटोमेशन पण येतो. तर भाऊंना ते पण विचारूया की ऑटोमेशन पण आहे का यांच्याकडे आणि मॅन्युअल आहे का. आता हे जे ठिबक देतोय हे कसं आहे, मॅन्युअल आहे का ऑटोमेशनमध्ये आहे? हे आता आपण हा पूर्ण यंत्रणा ही आता सध्या मालकांच्या गरजेनुसार त्यांनी मॅन्युअल सांगितले आहे, पण ह्याच्यामध्ये पूर्ण आपण ॲटोमेशन पण करू शकतो. ओके. ॲटोमेशन प्लॉट ही आपण केलेले आहेत इथे आता, आणि ते फार चांगल्या पद्धतीने कार्यान्वित गेल्या 2 वर्षापासून ते चांगल्या पद्धतीने काम करत ॲटोमेशन प्लॉट चांगल्या पद्धतीने चालू आहे. ओके, म्हणजे मॅन्युअल आणि ऑटोमेशन ह्याच्यामध्ये खर्चामध्ये वाढ होते का, म्हणजे ऑटोमेशन केलं तर? ठिबक सिंचनचा खर्च हा राहतोच, ॲटोमेशनचा खर्च हा वेगळा राहतो. ओके. जसे प्लॉटची साईज मोठी होत जाते तसा ॲटोमेशनचा एकरी खर्च हा कमी कमी होत जातो. साधारण सांगायचं झालं तर लमसम कॉस्ट बोलायचं झालं तर साधारण आपल्याला 2-1 लाख रुपये हा ॲटोमेशनचा खर्च येतो अंदाजे लमसम. आणि जर तुम्ही तुमचा हा म्हणजे साधारण एक 10 एकर असेल, 7-8 एकर असेल तर साधारण एवढा खर्च आहे. आणि जर तुमचं एकरेज जास्त आहे, जर तुमचा 30 एकर आहे, 40 एकर आहे, तर एकरीमध्ये सांगायचं झालं तर साधारण एक 10-1,000 रुपये एकरी वगैरे असा येऊ शकतो. जर एकरेज जास्त असेल तर. आता मी तुम्हाला साधारण 7 ते 10 एकरपर्यंत साधारण 2 लाख रुपये खर्च सांगितला आहे ऑटोमेशनचं. पण आता सर्वसामान्य माणूस आहे की जो शेती करतोय, पण आता याच्यामध्ये सबसिडी वगैरे ही संकल्पना आहे का त्याच्यामध्ये? नक्कीच. ह्याच्यामध्ये ठिबक सिंचनसाठी जसं आपण मगाशी बोललो की 23,000 रुपये एकरी खर्च आहे, ह्याला शासनाकडून 18,000 रुपये प्रति एकरी ही सबसिडी मिळते. फक्त आता खर्च करताना आपल्याला पहिला खर्च करावा लागतो 23,000 रुपये एकरी, आणि नंतर मग साधारण शासनाकडून एक साधारण 5 ते 6 महिन्यात काही अर्जाची प्रक्रिया असते. काही प्रक्रिया पाडल्यानंतर काही तपासणी वगैरे होते कृषी विभागामार्फत, आणि त्यानंतर मग आपल्याला सबसिडी मिळते. साधारण एकरी 18,000 रुपये वगैरे खर्च सबसिडी मिळते आपल्याला. ओके, मग गावचं स्थानिक मंडळी पाहिजे, मग त्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स काय काय असतात? नक्कीच गावचा स्थानिक मंडळी पाहिजे, आपलं गावकरी पाहिजे, आणि त्यासाठी आधार कार्ड, बँक पासबुक, त्यानंतर 7/12/8 ही लागतात, ही कागदपत्रं लागतात. आणि काही त्यांचे नियम आहेत, जसे पीक नोंद आहे, त्यानंतर बोरवेलची नोंद आहे. ह्या गोष्टी नियमांची पूर्तता केल्यानंतर मग आपल्याला सबसिडी मिळते. इथे बोर मारलेली आहे आणि पाणी लागलेलं आहे, तर सांग तरी बोर असणं गरजेचं आहे हो. ठिबकसाठी. म्हणजे पाणी मॅन्डेटरी आहे. म्हणजे तुमच्याकडे विहीर आणि बोर ह्या दोघं असेल तर नियोजन चांगलं होऊ शकतं. किंवा तुम्ही बाहेरून, जसं आता आपल्याकडे फवारणीसाठी बाहेरून ट्रकमधून पाणी आणलं जातं किंवा पाणी आणलं जातं बोलेरोमधून, आणि नंतर मग तसं आपण आता इथे कट्टा जो समोर तो कट्टा दिसतो, इथे आपण टाकी बसवणार आहोत, आणि टाकीमध्ये ते पाणी टाकून तुम्ही इथून परत ठिबकद्वारे तुम्ही ते पाणी झाडांना देऊ शकता. ओके, मग ज्याच्याकडे आता पाणी नसेल तर आपल्याला ठिबक घ्यायचं आहे, तर होऊ शकतं, पॉसिबल आहे? हां, नक्की त्याला होऊ शकतं, पण थोडं शासनाच्या काही नियमात न बसल्यामुळे सबसिडी नाही मिळू शकत. त्याला स्वखर्चाने ते करून ठिबक तो करू शकतो. तर मंडळी, ज्यांच्याकडे ना जागा आहे, झाडं पण आता त्यांना लागवड करायची आहे किंवा लागवड पहिल्यापासून आहे, पण पाण्याचा मोठा इश्यू होतो आहे की पाणी नाही आहे तिकडे, म्हणजे बोर नाही आहे किंवा विहीर नाही आहे, तर बरेच मंडळी फवारणी करतात. तर फवारणीद्वारे जसं पाणी आपण देतो तसं इथे टाकी लावली आणि ते पाणी आपण भरलं, आणि त्याला विदिन सेकंद लागतं, म्हणजे 10, 15, 20 मिनटं लागतात. ते दिल्यानंतर ते पाणी तुम्ही सरळ ठिबकद्वारे देऊ शकता आणि तेवढा लेबरचा खर्च वाचू शकतो. ओके, पण ते नियममध्ये बसलं पाहिजे. हा एक मुद्दा आहेच. आणि दुसरा आहे लेबरची उपलब्धता, मजुरांची उपलब्धता. आज आपल्या वेळेनुसार आपल्याला मजूर उपलब्ध होत नाहीत. मग बऱ्याचशा वेळेला आपली कामं ही वेळेत न होऊ शकल्यामुळे त्याचा आपल्याला मग झाडांच्या उंचीमध्ये उंची एकसमान न मिळणं, किंवा झाडांची वाढ म्हणजे समोर म्हणतो आपण झाडं लावली 5-6 वर्ष 10 वर्षाची आहेत, पण बघून वाटत नाही की त्यांच्याकडे 5-6 वर्ष, ती वाटतात 2-3 वर्षाची आहेत. कारण की झाडांची वाढच मिळत नाही, कारण की त्यांना पाण्याचं व्यवस्थापनच नीट झालं नसतं किंवा पाणीच दिलं गेलेलं नसतं प्रॉपर. तर त्यामुळे पाणी व्यवस्थापन हा एक मोठा मुद्दा आहे झाडाच्या संगोपनासाठी किंवा वाढी आणि उत्पादनासाठी पण. ओके,
तर आता हे आहे हे बोरचं. इथे आपण बोर आहे, बोर मधून पाणी आपण तिथे आता त्या कट्ट्यावर आपण टाकी बसवणार आहे. हा, हा. टाकी मध्ये ते पाणी टाकून तिथून मग ते तिथे आपण छोटा एक पंप घेत आहोत त्या रूम मध्ये. हा, हा. आणि तिथून मग आपण हे सगळं पाणी पुढे पाईप मधून आपण ते ठिबक सिंचनद्वारे झाडांना देत आहोत. ओके, म्हणजे असा कट्टा असणं गरजेचं आहे. हा कट्टा नसलं तरीही चालेल, आपण खाली घेऊ शकतो. हा कट्टा करण्यामागचा मालकांचा एक उद्देश असा आहे की इथे हातपाय धुण्यासाठी वगैरे, किंवा समजा एखादं जेव्हा त्यांची फवारणी चालू असेल तेव्हा वरच्या टाकीतलं पाणी, म्हणजे मोठ्या टाकीतलं पाणी छोट्या टाकीत घेता यावं किंवा फवारणीच्या टाकीमध्ये घेता यावं, याकरता त्यांनी कट्टा केला आहे. नाही तर कट्ट्याची गरज नाही, फक्त आपल्याला एक साधारण ग्राउंड लेवलला जरी एक सखल लेवल करून दिला किंवा कोबा करून दिला तरी चालू शकतो. ओके, आता ठिबकद्वारे आता पाणी तर देऊ, पण ज्या मंडळींना खत द्यायचं असेल हां. तर देऊ शकतो का लिक्विडचं खत? नक्की, चांगलाच प्रश्न आहे तुमचा. आता नुसतं आपण ठिबक सिंचन केलं आणि ठिबक सिंचन मधून पाणी दिलं तर आपल्याला मिळणारे फायदे हे थोडे मर्यादित राहतात किंवा कमी प्रमाणात मिळतात. जर आपण त्यातून ठिबक सिंचन मधून जर खत व्यवस्थापन केलं किंवा खतांची मात्रा दिली, जी आपली विद्राव्य खते आहेत ती आपण जर दिली, तर ह्याच्यामध्ये आपल्याला खूप जोमाने झाडं वाढतात. खूप कमी वेळात खूप चांगली झाडं वाढतात. म्हणजे जे तुमचं 5 वर्षात जे झाड वाढतं ते तुमचं जर खतांचं आणि जर पाण्याचं नियोजन जर तुमचं ठिबक सिंचनाद्वारे जर होत असेल तर तुमचं 5 वर्षात जे झाड वाढतं ते तुम्हाला 2 वर्षात पण मिळतं. आणि हे आपण म्हणजे हे जे मी काय बोलतोय जे 2 वर्षात मिळतं, हे आता आपण काही ठिकाणी केले आहेत प्लॉट, तिथे तशी वाढ मिळालेली आहे. सातत्यपूर्वक पाणी आणि खत व्यवस्थापन झाल्यामुळे झाडांमुळे खूप चांगली वाढ मिळालेली आहे. आता हा जो प्रोजेक्ट आहे गोरेगावमध्ये आहे, गोरेवाडीमध्ये हा प्रोजेक्ट आहे. बरोबर. बडेमध्ये. तर असे प्रोजेक्ट तुम्ही किती केलेत आतापर्यंत? मॅन्युअल चालणारे, जसं की हा आता मॅन्युअल चालणार आहे, असे प्रोजेक्ट आतापर्यंत तसं सांगायचं झालं तर 50 पेक्षा जास्त केलेले असतील. आणि ॲटोमेशन मध्ये बोलायचं झालं तर ॲटोमेशन केलेले आतापर्यंत 2 प्लॉट आपण केलेले आहेत. ॲटोमेशन एकाचं क्षेत्र आहे साधारण 75 एकर क्षेत्र आहे, त्या एका प्लॉटचं केलं आहे. आणि दुसऱ्या प्लॉटचं 60 एकर क्षेत्र आहे. एक प्लॉट आहे तो आडिवऱ्यामध्ये आहे आणि एक प्लॉट इथेच जवळ आहे बाजूला खानोली गावामध्ये. इथेच जवळ एक खानोली गाव आहे, तिथे दुसरा खानोली गावामध्ये दुसरा प्लॉट आहे. असे 2 आपण ॲटोमेशनचे प्लॉट केलेले आहेत. शेतकऱ्यांना कुठला फायदा होऊ शकतो आता आपण ठिबक सिंचन केल्यावर? ठिबक सिंचन केल्यानंतर शेतकऱ्यांना पहिली गोष्ट म्हणजे झाडाची वाढ जोमदार होते. झाड उत्पादकतेकडे लवकर येतं. जे आपण पारंपरिक जर लागवडीमध्ये गेलो आणि जर त्याला शिपत असू तर कितीही ते लेबर ओरिएंटेड काम असल्यामुळे ते तेवढ्या पद्धतीने रेग्युलरली केलं जात नाही आणि समान वाटप होत नाही पाण्याचं. त्याच्यामुळे वाढ ही समान होत नाही. वाढीमध्ये परत उंचीमध्ये फरक मिळतो. बऱ्याचशा वेळेला जर रेग्युलर जे आपले बागायतदार लोक आहेत, ज्यांचा आंबा व्यवसाय पूर्वापार आहे, त्यांना माहिती असेल त्यांच्या बागेत जर 100 झाडं असतील तर त्यातली 20 ते 30% झाडं ही अंडर परफॉर्मन्स असतात किंवा अंडर ग्रोथ असतात. आणि मग त्याच्यामुळे त्यांना त्यांची जी झाडांची मिळणारी उत्पादकता आहे, समजा एका झाडामागे त्यांना 2 ते 3 पेटी उत्पादकता असेल तर त्या जी कमी वाढलेली झाडं आहेत त्यांना फार कमी प्रमाणात उत्पादन मिळतं. मग अशा ठिकाणी ठिबक सिंचनाचा रोल किंवा पाणी व्यवस्थापनाचा आणि खत व्यवस्थापनाचा रोल फार महत्त्वाचा ठरतो. ज्या वेळेला आपल्याला समान उत्पादकता घ्यायची असेल आणि परत समान वाढ घ्यायची असेल आणि लवकर उत्पादकता घ्यायची असेल. ह्या जर प्लॉटला उदाहरणार्थ आपण जर ह्याला आता ह्यांनी लागवड केली, आता जूनच्या पहिल्या आठवड्यात ह्या जागा मालकांनी लागवड केलेली आहे. आता ह्यांना आता आपण हे जो व्हिडिओ करत आहोत हा साधारण सप्टेंबरची 26 तारीख आहे आणि आता पहिल्यापासूनच पाण्याचा ताण न मिळाल्यामुळे ह्या झाडांची वाढ फार जोमाने होईल. साधारण 2 ते 3 वर्षी ही झाडं उत्पन्नाला येऊ शकतात. जर तेच तुम्ही नुसतं जर करत असाल तर तुम्हाला 5 ते 6 वर्ष उत्पन्नावरच यायला लागतं. कारण की जी झाडाची ग्रोथ कॉनोपी जी डेव्हलप होते, पाणी हे जीवन आहे झाडासाठी. बाकी सगळी जी डेव्हलपमेंट आहे झाडाची ही सगळी पाण्यावरच अवलंबून आहे. झाडाचा न्यूट्रिएंट अपटेक आहे. आता बऱ्याच वेळेला आपल्याकडे काय होतं की पावसाळा संपल्यानंतर पाण्याची जमिनीमध्ये
भूजल पातळी ही खालावलेली आहे आणि ती खालावलेली असल्यामुळे काय होतं, पहिल्यांदा आपल्याकडे बागा शिपायला लागायच्या नाही किंवा सुरुवातीच्या काळात शिपायला लागायचे, पण आता काय झालं की भूजल पातळी ही खूप खालावलेली असल्यामुळे जे जमिनीतून पाणी मिळणार होतं पहिले जे पूर्वापार मिळत होतं ते आता मिळत नाही आणि मग आपली बाग सरास आपण म्हणतो की पूर्वी आपली बाग माझी बाग 2015च्या दरम्यान वगैरे चांगलं उत्पादन देणारी बाग आता उत्पादन देत नाही. तर ह्याच्यात सर्वात मोठं कारण आहे ते म्हणजे पाणी व्यवस्थापन. पाणी व्यवस्थापनच का, तर त्याच्या मागचा कारण असं की भूजल पातळी हे खालावल्यामुळे पाण्याची उपलब्धता कमी झाली. पाण्याची उपलब्धता कमी झाली तर झाड जे आहे हे अन्नद्रव्य आहे हे पाण्यावाटेच घेतं. जी काय 16 अन्नद्रव्य झाडाला लागतात ही सगळी म्हणजे पाण्यामार्फतच घेतली जातात किंवा पाणी हे त्याचं मीडिया आहे वाहून नेण्याचं. मग त्यानंतर अंतर्गत आणि त्याच्यातूनच त्याची वाढ होत असते. हे जर पाणीच जर नसेल तर भले आता आपल्या जमिनी जर तुम्ही बाकीच्या जर महाराष्ट्राचा विचार केला तर बऱ्याचशा ठिकाणी सगळीकडे जमिनी ह्या नापीक झालेल्या आहेत, म्हणजे रासायनिक खतांचा बेसुमार वापर याच्यामुळे ते नापीक झाले आहेत. पण आपल्या कोकणामध्ये तो विषय नाही, आपल्याकडे जमीन नापीक नाही आहेत. आपल्याकडे जमिनीत पाण्याची उपलब्धता नसल्यामुळे जमीन ही झाड हे उत्पादकतेने कमी येते, हे कारण आहे. तर ह्याच्यावर जर आता आपण हे केलं, ह्याच्यावर जर आपण काम केलं किंवा ह्याच्यावर जर ठिबक सिंचन केलं तर आपल्याला किंवा पाणी व्यवस्थापन केलं तर ह्याच्याला आपल्याला नक्कीच उत्पादन वाढ मिळते. नक्कीच आपल्याला नियमित उत्पादकडे जो 1 वर्षाआड जे उत्पादन आहे तो जो विषय आहे त्याच्यामध्ये आपल्याला चांगलं उत्पादन आपण दरवर्षी घेऊ शकतो. ही रूम कशासाठी केली आहे? ही रूम आता ह्याच्यासाठी केली, ह्याच्यामध्ये आपण पंप आणि सगळा बसवणार आहे. तो पंप एक सुरक्षित असावा त्याच्याकरता ही रूम केलेली आहे. याच्या आतमध्ये आता पंप वगैरे इन्स्टॉल आता सध्या काही नाही आहे त्याच्यामध्ये. आता सध्या आपलं सामान वगैरे सगळं आहे. ओके. इथे आता आपल्या बोरवेलचा स्टार्टर आहे, पंप स्टार्टर आहे आणि तिथून मग तिथे आपण नंतर हा छोटा पंप आपण नंतर इथे बसवणार आहोत ड्रिप इरिगेशन टाकीच्या पुढे. कधी बसणार आहे तरी हे? साधारण आता काम काल दुपारपासून सुरू झालं आहे. एक साधारण अजून 4 ते 5 दिवसात काम पूर्ण होणं अपेक्षित आहे. जसं कसं काही मटेरियलची तर उपलब्धता आहे, पण कसं पावसाची कशी उघडीप मिळते काय याच्यावर सगळं काम अवलंबून आहे. ओके, म्हणजे लवकरच होऊन जाईल. लवकरच एक 4-5 दिवसात काम पूर्ण होईल. ओके, तर ठिबकसाठी असा म्हणजे अशी एवढी मोठी असणं गरजेचं आहे. कट्टा करणं गरजेचं आहे. हा कट्ट्याची उंची जी आहे ही आपण आपल्या गरजेनुसार घेऊ शकतो. ही यांनी कट्ट्याची जास्त उंची करण्याचं कारण म्हणजे त्यांना जेव्हा कधी पंप चालू असेल किंवा ठिबकच्या व्यतिरिक्त पण टाकीतलं पाणी काढता यावं, हातपाय धुता यावेत किंवा गडी माणसांना हातपाय धुवायला वगैरे पाणी असावं किंवा त्यांना फवारणीसाठी जेव्हा त्यांना पाणी लागतं त्या ते टाकीतनं काढता यावं, याकरता त्यांनी हा कट्टा एवढा उंच केलेला आहे. पाण्याचा फ्लो खरा चांगला आहे. तर तुम्हाला ठिबक करायचं असेल तर तुमच्याकडे पाण्याची गरज असणं गरजेचं आहे.